आमदार बच्चू कडू आपल्यासोबत आहेत. खरं तर SIR सध्या राबवलं जाते आणि त्यामुळे शिक्षक वर्गांमध्ये नाही आहे, शाळांमध्ये नाही आहेत अशी परिस्थिती. एका शिक्षकावर 4-4 वर्गांची जबाबदारी आहे. फार चांगला महत्त्वाचा प्रश्न आहे. मी सुद्धा आता मांडणार आहो. मी कलेक्टरला पण आमच्या अमरावतीच्या सांगितलं, चिखलदऱ्यातल्या 50% शाळा हा एक शिक्षकी शाळा आहे आणि त्या एक शिक्षिका शाळेतल्या सगळ्या निवडणुकीचा जनगणनेचा कार्यक्रम दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण लॉस, शैक्षणिक लॉस होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आम्ही निश्चितच, मी कालही म्हटलं का ज्या एक शिक्षकी शाळा आहे त्या 2 शिक्षकी केल्या पाहिजे किंवा पर्यायी व्यवस्था करून ठेवली पाहिजे. ते केली नाही तर भविष्य अंधारात आहे. ऑपरेशन टायगर नंतर आता ऑपरेशन तुतारीची चर्चा सुरू झालेली आहे. अमोल कोल्हे म्हणतायत जर संधी मिळाली तर नक्की NDA सोबतचा विचार करू. मग स्वागत आहे. मला असं वाटतं का अमर कोल्हे साहेबांचे शुभसंकेत निश्चितच अधिक बळ देईल, मजबूती देईल. राज्यामध्ये सध्या मुंबईत जरी पाऊस असला तरी अनेक भागांमध्ये, मराठवाडा विदर्भामध्ये पाऊस नाही आहे. अशा वेळी या ठिकाणी आंदोलन विरोधकांचं होणं अपेक्षित होतं. विरोधक आंदोलन करत नाही आहेत, विरोधी कुठेतरी कमी पडत आहेत, सक्षम नाही आहेत असं दिसतंय. कारण सत्ताधारी पक्षातलं बच्चू कडू आम्हाला विधान परिषदेत आवाज उठवताना सातत्याने दिसत असतं. तर आम्ही तर दोनही भूमी, मी सत्ताधाऱ्यामधला विरोधक आहे, त्याच्यामुळे मला ते काम करावंच लागतंय. कमसे कम विरोधकाची काही भूमिका आम्हाला जे करू शकत नाही त्यांच्याकडून ते होत नाही, म्हणून आम्हाला ते करावं लागतं. नवी मुंबईमध्ये चुकीचं इंजेक्शन दिलं त्यामुळं महिलेचा मृत्यू झाला आहे. गरोदर महिला होती, तिच्या बाळाचा देखील मृत्यू झाला. मग ते कंपनी सगळं शोधलं पाहिजे. खरं तर अशा प्रकारचं होणं हे फार गांभीर्यपूर्वक गोष्ट आहे आणि नेहमी ह्या गोष्टी जेव्हा घडत राहतं त्याच्या प्रशासनाचा जरब कुठं कमी होतं की काय, असे प्रश्नचिन्ह निर्माण होते. त्यावर लक्ष घातलं पाहिजे. गर्दी प्रचंड होती, त्या गर्दीमध्ये देखील मित्राला शोधलं सचिन अहिरांना, मिठी मारली मित्राला. काय या निमित्तानं तुम्ही सांगाल मित्राबद्दल? आणि आता ऑपरेशन टायगरची चर्चा आहे. संजय राऊतांचं आता कुठेतरी ही सातत्याने येणारी वक्तव्य, त्याचा परिणाम झाला. सचिन भाऊमुळे प्रचंड ताकद शिवसेनेला भेटली आणि ते सगळ्यांचे चांगले मित्र आहेत. यापैकी माझे पण ते चांगले मित्र आहे आणि मला त्यांच्याकडून खूप अपेक्षा पण आहे, शिवसेनेला पण. आम्ही सगळे मिळून कसं अधिक शिवसेना वाढेल याचा प्रयत्न करू. धन्यवाद भाऊ आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन मनोज जयस्वाल सह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई.